बजेट आहे तुमचं 15.5 लाख रुपयाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे लँड रोव्हर डिस्कवरीच्या प्लॅटफॉर्मवर बनलेली गाडी, मजबूत गाडी, भारतीय गाडी, 5 स्टार रेटेड, तर सादर आहे टाटा सफारी। सुरू होते एक शोरूम किंमत 15,50,000 रुपयांपासून आणि हे वेरियंट आहे अकम्प्लिश प्लस 6 सीटर। हे जे आहे हे डार्क एडिशन आहे आणि एडास देखील आहे। याची एक शोरूम किंमत आहे 27 लाख रुपये। 7 सीटर जर तुम्ही वेरियंट घेतलं तर त्याची किंमत 26,90,000 रुपये होती एक शोरूम। एक गोष्ट अजून एक, बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात की महाग गाडी आम्ही नाही घेऊ शकत। अरे बघायला तरी काय जाते, मी तर येऊन नुसता रिव्ह्यू करतो, मी तरी कुठे घेतोय। चला गाडीची माहिती घेऊया आणि ज्यांना गाडीची माहिती घ्यायला आवडतं ना त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे टाटा सफारीचा। नमस्कार, मी अजिंक्य, तुम्ही बघता ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल। चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सेफ्टी बद्दल जास्त मी ह्याच्यामध्ये बोलणार नाही, कारण हे जग जाहीर आहे की गाडीमध्ये सेफ्टी जबरदस्त मिळते आणि खरंच आहे फॉर्च्युनर पेक्षा जबरदस्त सेफ्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळते। देव न करो पण याच्यामध्ये जर ऍक्सिडेंट झाला तर तुमच्या जीवाची 100% गॅरंटी आहे, कितीही खतरनाक ऍक्सिडेंट असू द्या, पण आपण सेफली गाडी नेहमीच रोडवरती चालवायची, ते आपली जबाबदारी आहे। डिझाईन बद्दल बोलूयात। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही फ्रंट पाहू शकता, कसला जबरदस्त तुम्हाला या गाडीमध्ये फ्रंट दिलेला आहे। पॅरामेट्रिक ग्रिल इथे दिलेली आहे, हे डार्क एडिशन आहे त्याच्यामुळे ही ग्रिल तुम्हाला पूर्णपणे ब्लॅक मध्ये मिळते। हा टाटाचा लोगो यामध्ये देखील तुम्ही बघू शकता, हा ब्लॅक मध्ये लोगो आहे, पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मिळत नाही, दिसायला छान वाटते पुढची डिझाईन। दोन तुम्हाला इथे पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत, याच्यामध्ये एडास मिळतं तर त्याचा रडार इथे दिलेला आहे कंपनीने। हे जी स्किड प्लेट आहे ती ब्लॅक मध्ये तुम्हाला मिळते। फ्रंट कॅमेरा इथे माउंट केलेला तुम्ही पाहू शकता, इथे दिलेला आहे आणि पूर्णपणे समोरची डिझाईन परफेक्ट या गाडीमध्ये तुम्हाला रगीड मिळते आणि अट्रॅक्टिव्ह सुद्धा आहे। हे पहा, इथे तुम्हाला LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेला आहे जो की बाय फंक्शनल आहे, म्हणजे हाय बीम लो बीम दोन्ही याच्यामध्ये काम करतो। इथे तुम्हाला दिलेला आहे फॉग लॅम्प आणि इथे एअर वेंट आहे। इथे सफारीचं बॅजिंग तुम्ही पाहू शकता, जबरदस्त वाटतंय। अजून एक अट्रॅक्शन या गाडीचं, हे पहा कनेक्टेड DRLs याच्यामध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर या ठिकाणी दिला जातो जो की DRLs मध्ये आहे आणि हे जबरदस्त आहे, स्लिक आहे, असे भरडे मोठे नाहीये, त्याच्यामुळे एकदम स्लिम असल्यामुळे बेस्ट वाटते ही डिझाईन। इथे तुम्हाला रडारचा कॅमेरा दिलेला आहे जो की विंडशील्ड वरती माउंट आहे। या ठिकाणी पहा रेन सेन्सिंग वायपर्स याच्यामध्ये दिलेले आहेत, पाऊस सुरू झाला की ऑटोमॅटिकली ते स्टार्ट होतात। या गाडीची जी लांबी आहे ती आहे 4.6 मीटर आणि व्हील बेस जो आहे तो आहे 2741 mm चा। साईडची डिझाईन पाहू शकता, मोठी ग्लास विंडो तुम्हाला इथे मिळते, क्वार्टर ग्लास सुद्धा तुम्हाला इथे मोठी मिळते, त्याच्यामुळे आतमध्ये असं दाबून बसवल्यासारखं वाटत नाही। ब्लॅक इंटेरियर आहे पण ते आतमधनं कसं वाटतं ते पहा, ते खरीच मजा आहे पुढे। आता हे पहा, इथे जो व्हील आहे 19 इंच टायर तुम्हाला याच्यामध्ये दिला जातो अलॉय व्हील्स सह। यामध्ये आरो इन्सर्ट्स आहेत, दिसायला छान वाटतंय, एकदम ब्लॅक डार्क एडिशन असल्यामुळे पूर्ण व्हील ब्लॅक आहे। याचा टायर सेक्शन आहे 245/55 R19 आणि तुम्हाला या गाडीमध्ये जी स्टेपनी दिली जाते ना ती 16 इंच दिली जाते स्टील व्हीलसह। पुढे आणि पाठीमागे डिस्क ब्रेक दिलेला आहे, हिल डिसेंट कंट्रोल किंवा सेफ्टी जे आहे ब्रेकसाठी असते ती सर्व याच्यामध्ये दिलेली आहे। डार्क एडिशनचं बॅजिंग इथे दिलेलं आहे, #डार्क। इथे सफारीचं एम्ब्लेम तुम्ही पाहू शकता, छान वाटतंय। या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल ORVM। 360 डिग्री कॅमेरा इथे दिलेला आहे आणि टर्न इंडिकेटर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता आतून। हा हँडल पहा, ओपनर दिलेला आहे, याच्यावरती रिक्वेस्ट बटन आहे को ड्रायव्हरसाठी सुद्धा आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा, ही चांगली गोष्ट आहे। इथे हा असा रूफ रेल वरती जातो कारण याच्यामध्ये तुम्हाला स्कूप दिलेला आहे आतमध्ये तुम्हाला जास्त स्पेस मिळावी यासाठी। पॅनोरामिक सनरूफ मिळतं, क्लॅडिंग दिलेली आहे ब्लॅक कलरची, छोटे छोटे जे खडे असतात ना ते लागत नाहीत आणि डॅमेज करत नाही खालनं, त्याच्यामुळे प्लास्टिक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। या गाडीमध्ये तुम्हाला 205 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, त्यामुळे भारतीय रोडवरती ही गाडी आरामशीर क्रूज करू शकते। ड्रायव्हर साईडचा डोर हँडल जो आहे तो पहा, इथे रिक्वेस्ट बटन तुम्हाला इथे देखील मिळतं, तिकडे देखील मिळतं। इथे चावी लावण्याच्या आतमध्ये सुविधा आहे। इथे तुम्ही 50 लिटर डिझेल भरू शकता, यामध्ये डेफ टाकायची गरज नाही, युरियाची तुम्हाला गरज नाही, तो तुमचा खर्च वाचतो। टाटामध्ये ही एक चांगली गोष्ट आहे, अशा प्रकारे तुम्ही ते लावू शकता। कनेक्टेड टेल लॅम्प दिलेली आहे, स्लिक आहे, त्याच्यामुळे प्रीमियम वाटते। ब्लॅक टाटाचा लोगो तुम्हाला मिळतो, इथे तुम्हाला मिळतो रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो 360 डिग्री कॅमेराचं देखील काम करतो। काचेवरती तुम्ही पाहू शकता डिफॉगर आणि रिअर वायपर दिलेला आहे, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आणि तुम्हाला मिळतो शार्क फिन अँटेना देखील। सफारीचं जे बॅजिंग आहे ना ते जबरदस्त इथे देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे पाठीमागनं गाडीचा स्टान्स चांगला वाटतो, त्याच्यामुळे प्रीमियम वाटतो। तुम्हाला इथे मिळतात 2 पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी। बाकी ओव्हरऑल पाठीमागची डिझाईन गाडीची कशी वाटते, तुम्हाला आवडते का, कॉमेंटमध्ये नक्की सांगा।
गाडीमध्ये जो बूट स्पेस दिलेला आहे तो युजेबल आहे. 2-3 बॅगा छोट्याशा तुम्ही सॅक वगैरे ठेवू शकता, जास्त मोठा नाहीये. लाईट्स दिलेले आहे, इथे एक लाईट दिलेली आहे छोटीशी आणि इथे तुम्हाला जॅक मिळतं खाली. फिट अँड फिनिश चांगली याची. हे सीट्स जे आहेत हे रिक्लाइन करून तुम्ही बूट स्पेस वाढवू शकता. लिटरमध्ये असा माहित नाही मला, पण 680 लिटरचं बूट स्पेस तुम्ही ज्यावेळेस हे रिक्लाइन करता पूर्णपणे असे, यामध्ये तुम्ही तुमचं सामान आरामशीर ठेवू शकता. आणि जर तुम्हाला हे सीट्स उभे करायचे तर त्यासाठी इथे तुम्हाला असे 2 पट्टे दिलेले आहेत, ज्याला आपण बेल्ट म्हणतो इंग्लिशमध्ये. अशा प्रकारे तुम्ही ते ओढून परत सीट उभे करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये स्टेपनी मिळते जी खाली दिलेली आहे. याच्या 16 इंच स्टेपनी तुम्हाला तिथे दिली जाते. आणि हे टेलगेट बंद करण्यासाठी इथे बटन आहे, ते बटन दाबलं की टेलगेट बंद झालेला आहे. हा पहा ट्रेडिशनल रिमोट आहे. तुम्हाला हा टियागो टिगॉर पासून मिळतो सफारी पर्यंत. यामध्ये 4 बटन आहेत, अनलॉक, लॉक, बूट ओपन आणि फॉलो मी होम हेडलॅम्पचं बटन. हेडलॅम्प ऑन करू शकता याच्या माध्यमातून तुम्ही. अशा प्रकारे रिमोट दिला जातो. आता आतमध्ये जाऊया गाडीच्या. गाडीत आत जाणं बाहेर येणं सोपं आहे. ही ट्रिम पहा, डोर ट्रिम ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला मिळते. इंटेरियर देखील ब्लॅक मध्ये मिळतं कारण डार्क एडिशन आहे. इथे सॉफ्ट टच मटेरियल तुम्हाला फक्त इथे दिलेलं आहे, हे नाहीये पण वाटते हे सॉफ्ट टच सारखं आहे. हे सॉफ्ट टच ऍक्च्युली म्हणजे सॉफ्टच आहे पण कुशन नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, इथे कुशन थोडंसं मिळतं तुम्हाला. हे पण सॉफ्ट टच आहे. ओपनर पहा क्रोम मध्ये दिला जातो. 4 पॉवर विंडोचे बटन, लॉक करण्याचं बटन पॉवर विंडो आणि ORVM कंट्रोल्सचे बटन इथे दिलेले आहेत. इथे ग्लॉसी मटेरियल तुम्हाला मिळतं. या ठिकाणी 2 बॉटल्स बसतील एवढी स्पेस आहे. आणि इथे तुम्ही तुमची छत्री देखील ठेवू शकता. आणि इथे स्टॉप लॅम्प दिलेला आहे, म्हणजे तुम्ही डोर ओपन केलं तर पाठीमागनं रात्रीच्या वेळी कोणी येत असेल तर त्याला कळेल की गाडी आहे पुढे. इथे स्पीकर दिलेला आहे. इथे तुम्हाला व्हेंटिलेशन या दोन्ही फ्रंट सीट्समध्ये आणि पाठीमागच्या दोन्ही सीट्समध्ये दिलेला आहे. इथे तुम्हाला मेमरी फंक्शन्सचे बटन्स दिलेले आहेत. हे सीट तुम्ही ऍडजस्ट करू शकता 6 वे इलेक्ट्रिकली. व्हेंटिलेटेड सीटचं बटन इथे दिलेलं आहे. 3 सेटिंग्स तुम्हाला इथे मिळतात. हे सीट जे आहेत ते इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल आहेत 6 वे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचं बटन मिळतं. मेमरी फंक्शन्स इथे दिलेले आहेत. हे सीट जे आहे तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात लेदर अपहोल्स्ट्री ब्लॅक कलरमध्ये आणि पूर्ण इंटेरियर रूफ ब्लॅकमध्ये दिलं जातं. मंडळी याचा अंडर थाय सपोर्ट जो आहे तो तुम्हाला एकदम उत्तम मिळतो, म्हणजे जिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत दिला जातो. त्यानंतर पाठीमागे इथे जे बकेट आहे याच्यामध्ये तुमचं शरीर अजिबात हालत नाही कारण परफेक्टली स्कूप तुम्हाला इथे दिलेला आहे. 2 हेडरेस्ट तुम्हाला ऍडजस्टेबल दिले जातात जे की मोठे आहे, त्याच्यामुळे एकदम कम्फर्टेबल वाटतं. हे आहे टाटा सफारीचं डॅशबोर्ड. ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला मिळतं. संपूर्ण ब्लॅक थीम इथे यूज केलेली आहे. रूफ देखील तुम्हाला इथे ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे. इथे कुठेच तुम्हाला कॉन्ट्रास्ट व्हाईट कलर कुठेच यूज केलेला बघायला मिळणार नाही. मटेरियल टेक्स्चर एकदम प्रीमियम दिलेला आहे. या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता हे देखील ब्लॅक टेक्स्चर आहे पण याच्यामध्ये थोडीशी छोटी छोटी वेगळी डिझाईन दिलेली आहे. छान वाटते ती. इथे AC वेंट्स पहा. हे ग्लॉसी मटेरियल इथे दिलेलं आहे. सिल्वर क्रोमचा देखील इथे यूज केलेला आहे. हे म्हणजे डिसेंट वाटतंय. आणि इथे स्टिचिंग पहा जी ब्ल्यू मध्ये दिलेली आहे आणि हे सॉफ्ट टच मटेरियल इथे यूज केलेलं आहे. ऑटो क्लायमेट कंट्रोल AC युनिट इथे दिलेला आहे. ड्युअल झोन AC आहे. पलीकडचा त्याच्याप्रमाणे यूज करू शकतो, अलीकडचा म्हणजे ड्रायव्हर त्याच्या पद्धतीने तो सेट करू शकतो गार किंवा गरम. बाकीचे बटन्स तुम्ही पाहून घ्या. हा डिस्प्ले जो आहे हा आहे 12.30 इंचाचा. IRA टेक्नॉलॉजी याच्यामध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे वायरलेसली तुम्ही गाडी ट्रॅक करू शकता. Amazon Alexa दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला 10 स्पीकर्स दिले जातात JBLचे आणि हरमनची ही स्क्रीन तुम्हाला म्युझिक सिस्टीम दिली जाते जी की जबरदस्त वाजते. अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay वायरलेसली चालतं आणि वायरनी देखील. इथे तुम्हाला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे याच्यामध्ये प्युरिफायर देखील दिलेला आहे. मूड लाइटिंग याच्यामध्ये दिलेली आहे. ब्ल्यू ते रेड अशा पद्धतीने वेगवेगळी तुम्ही ती करू शकता. तुमच्या मूड प्रमाणे देखील ती तुम्ही कॅलिब्रेट करू शकता. कसा तुमचा मूड आहे त्याप्रमाणे तुम्ही ती लाईट सिलेक्ट करू शकता. इथे पहा ही लाईट जी आहे ती चेंज होते, आहे का, ग्रीन झाली आता. तर एक चांगली गोष्ट आहे, तुमचा मूड चांगला होऊ शकतो याच्यामुळे. बाकी टच रिस्पॉन्स याचा उत्तम आहे. आता 360 डिग्री कॅमेरा आपण पाहूयात. इथे बटन दिलेलं आहे त्याचं, तर ते दाबलं की 360 डिग्री कॅमेरा ओपन झालेला आहे. 2D मध्ये आता पाहतोय आपण. हे आहे 3D ज्यामध्ये फ्रंट साइडने सर्व बाजूनी तुम्ही गाडी जी आहे ते पाहू शकता. कॅमेऱ्याची क्लॅरिटी जी आहे ती डिसेंट आहे, कंप्लेंट करण्यासारखी नाहीये. बाकीचे सेटिंग्स इथे दिलेले आहेत, हे आपण क्लोज करूयात. इथे आहे 45 वॉटचा टाईप C पोर्ट. याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप देखील चार्ज करू शकता. इथे वायरलेस चार्जिंग पॅड दिलेला आहे. इथे तुम्हाला
ज्वेल नॉब दिलेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे मोड्स मिळतात. आता रफ मोड आहे, त्यानंतर तुम्हाला वेट मोड मिळतो, त्यानंतर लेफ्टला गेल्यानंतर तुम्हाला मिळतो नॉर्मल मोड. अशा प्रकारे मोड मिळतो. इकडे इकोचं बटन आहे, इकडे हिल डिसेंटचं बटन दिलेलं आहे. बाकी हे ई शिफ्टर तुम्हाला मिळतो, ज्याच्यामध्ये इथे रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह अशा प्रकारचे मोड्स दिलेले आहेत. पार्किंगचं बटन आहे, हे दाबले की गाडी पार्क मोडमध्ये जाते. आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग बटन याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. आणि ऑटो होल्डचं बटन इथे पाहू शकता. यामध्ये वापरलेले मटेरियल मी तुम्हाला सांगतो, हे आहे सिल्वरमध्ये, क्रोममध्ये, हे आहे ग्लॉसी, इथेही ग्लॉसी यूज केलेलं आहे. आणि हे तुम्हाला मिळतं मॅटमध्ये. हे तुम्हाला बाकीचं मटेरियल मिळतं मॅटमध्ये. सेंट्रल कन्सोल दिसायला जबरदस्त आहे मंडळी. याच्यावरती PPF तुम्हाला करावं लागेल, थोडेसे स्क्रॅचेस तुम्हाला दिसत असतील तर हे ग्लॉसी मटेरियलचं हा एक ड्रॉबॅक असतो. इथे तुम्हाला कप होल्डर्स दिलेले आहेत. आणि इथे तुम्हाला मिळतो हँडरेस्ट. हँडरेस्टमध्ये कप्पा देखील आहे, हे असं दाबून तुम्ही ओपन करू शकता. यामध्ये पहा अशा प्रकारे तुम्हाला कप्पा दिला जातो. हा कूल ग्लो बॉक्स तुम्ही याला म्हणू शकता, कारण याच्यामध्ये तुम्ही ड्रिंक ठेवून त्या थंड करू शकता. 12 वोल्टचा चार्जिंग सॉकेट इथे लाईट सह दिलेला आहे. 5 वोल्टचा इथे तुम्हाला USB A टाईप पोर्ट दिलेला आहे. आणि टाईप C 5 वोल्टचा 3 अँपिअरचा दिलेला आहे. फास्ट मोबाईल तुम्ही चार्ज करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सेंटर कन्सोल मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडून राहिलेली आहे, ते म्हणजे हे स्टेअरिंग व्हील. ट्रेडिशनल टाटाचं स्टेअरिंग व्हील नवीन गाड्यांमध्ये तुम्हाला मिळतं. हे पहा टाटाचा इल्युमिनेटेड लोगो. लेफ्ट साईडला तुम्हाला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स मिळतात, राईट साईडला तुम्हाला क्रूज आणि MID कंट्रोल मिळतात. ड्रायव्हर डिस्प्ले जो आहे तो 10 इंच दिलेला आहे, जो की इथे डिजिटलमध्ये तुम्ही पाहू शकता. हे स्टेअरिंग व्हील जे आहे याच्यामध्ये लेदर रॅप तुम्हाला दिलं जातं, D कटमध्ये मिळतं. इथे तुम्हाला ग्लॉसी मटेरियल पाहायला मिळेल. हे स्टेअरिंग व्हील तुम्ही ॲडजस्ट करू शकता, टेलिस्कोपिक आणि टिल्ट देखील. ओके, हे आपण क्लोज करूयात. लेफ्ट साईड आणि राईट साईडला तुम्हाला पॅडल शिफ्टर मिळतात. इकडे तुम्हाला वायपर स्टॉक कंट्रोल बघायला मिळतील. या साईडला तुम्हाला हेडलॅम्प आणि इंडिकेटरचा स्टॉक कंट्रोलर पाहायला मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला मिळतो हा स्टेअरिंग व्हील. हा जो ड्रायव्हर डिस्प्ले आहे हा आहे 10 इंच. सेंटरला तुम्हाला स्पीड बघायला मिळतं. लेफ्ट साईडला तुम्हाला कंट्रोल्स बघायला मिळतात, जसे की नोटिफिकेशन, सेटिंग्स, ट्रिप, व्हेकल इन्फो, नेव्हिगेशन वगैरे. याच्यामध्ये TPMS देखील दिलेला आहे. राईट साईडला डिस्टन्स टू एम्प्टी आणि इथे फ्युएल गेज दिलेला आहे. बाकी इथे किलोमीटर, बाकीच्या गोष्टी जनरली ज्या गाडीमध्ये मिळतात ते याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ड्रायव्हरच्या राईट साईडला इथे तुम्हाला स्टार्ट स्टॉपचं बटन दिलेलं आहे या ठिकाणी, जे की ॲक्सेस करणं खूप सोपं आहे. ॲम्बियंट लाईट गाडीमध्ये जी दिलेली आहे ती एकदम डिसेंट वाटते. खरंच मूड तुमचा रिफ्रेश करण्यासाठी ती कारगर आहे. इथे ट्विटर दिलेला आहे. हा जो पिलर आहे हा पिलर तुम्हाला जास्त त्रास देत नाही, आणि जरी देत असेल काहींना तरी देखील 360 डिग्री कॅमेरा दिल्यामुळे ती एक चिंता मिटते की पलीकडचं दिसेल का नाही. आता ड्रायव्हर सीटवर बसल्यानंतर ना असा फील तुम्हाला येतो. ऑटो डे नाईट IRVM इथे दिलेला आहे. SOSचं बटन इथे आहे. इथे तुम्हाला सनरूफचं बटन दिलं जातं. जे रूफ लॅम्प आहे, रूफ लॅम्पचं बटन इथे तुम्हाला दिलं जातं. 2 सनवायझर्स इथे दिलेले आहेत. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर मिळतो विथ लॅम्प, हे पहा. आणि इकडे तुम्हाला तिकीट होल्डर जे आहे ते दिलेला आहे. हा सनरूफ जो आहे तो पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला मिळतो. या अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता. मोठा सनरूफ असल्यामुळे तुम्हाला जरी गाडीचं इंटेरियर ब्लॅक असलं तरी देखील क्लॉस्ट्रोफोबिक वाटत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. नाहीतर ब्लॅक इंटेरियर असेल तर तुम्हाला खूप दाबल्यासारखं वाटतं, तसं या गाडीत तुम्हाला फील येत नाही. आणि हा एक आपण म्हणू शकतो की पॅनोरामिक सनरूफचा फायदा तुम्हाला या गाडीमध्ये मिळतो. फ्रंट पॅसेंजरचं सीट जे आहे ते देखील व्हेंटिलेटेड आहे आणि 4 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट तुम्ही हे करू शकता. इथे ग्लो बॉक्स दिलेला आहे, हा पहा. टाटा मोटर्सच्या सगळ्या गाड्यांमध्ये ना हा ग्लो बॉक्स ओपन व्हायची जी पद्धत आहे ना ती खूप आवडते. एकदम स्लोली ओपन होतं, त्यामुळे प्रीमियम वाटतं ते. त्याच्यामध्ये लॅम्प दिलेला आहे, कूल ग्लो बॉक्स आहे, मोठा ग्लो बॉक्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. आता पाठीमागे जाऊया. सेकंड रो आपण आता चेक करूयात. तर आतमध्ये बसणं यामध्ये खूप सोपं जातं. हे पहा, आतमध्ये यायला जास्त उंच नाही, खाली नाही, एकदम परफेक्ट आहे माझ्यासाठी. अंडर थाय सपोर्ट देखील उत्तम मिळतो. हे 6 सीटर व्हेरियंट आहे. 7 सीटर सुद्धा याच्यामध्ये मिळतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पूर्ण बेन सीट तुम्हाला मध्यभागी मिळतं. आता हे सीट जे आहे याचं कुशन उत्तम आहे. याला व्हेंटिलेशन देखील दिलेलं आहे. त्याचं बटन इथे पाहू शकता. हे देखील तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पाठीमागे पूर्ण जातं आणि पुढे देखील जातं. हे सीट जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इतका स्पेस मिळतो. इथे तुम्हाला पॉकेट दिलेला आहे मोबाईल ठेवण्यासाठी. इथे तुम्हाला AC वेंट्स दिला जातो पाठीमागच्यांसाठी, हे पहा अशा प्रकारे. आणि जर कुशन बघायला गेलं किंवा ते बकेट जे आहे ती उत्तम क्वालिटीची तुम्हाला मिळते.
आरामशीर तुम्ही याच्यामध्ये प्रवास करू शकता। अजून एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी बसल्यावर पुढच्यांपेक्षा वर बसल्यासारखं इथे स्टॅन्स येतोय, त्यामुळे एकदम असं टॉपला बसल्यासारखं वाटतंय, छान वाटतं इथे बसायला। यामध्ये तुम्हाला आयसोफिक्स अँकर्स दिलेले आहेत, त्यामुळे बाळाचं सीट तुम्ही याला माउंट करू शकता आणि हे दोन्ही सीट्स व्हेंटिलेशन आहेत, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे। ऍडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत, हे पहा, हे प्रीमियम तुम्हाला हेडरेस्ट मिळतं, याच्यामुळे तुमचं डोकं जे आहे ते हलत नाही, तुम्ही झोपले तर तुमचं डोकं इकडे तिकडे पडत नाही, एक चांगली गोष्ट आहे। इथे तुम्हाला लॅम्प मिळतो, हँडल दिलेला आहे, सनरूफ आहे पाठीमागे जे की मोठं वाटतंय, उजेड येतोय त्याचा आतमध्ये, मस्त वाटतंय। एसी वेंट्स मी तुम्हाला दाखवले, आता जे ट्रिम आहे ती दाखवतो। हे पहा, याच्यावरती तुम्हाला कर्टन दिलेले आहेत प्रायव्हसीसाठी। दुसरी गोष्ट म्हणजे ओपनर जे आहेत ते अशा प्रकारचे तुम्हाला दिले जातात, ग्लॉसी मटेरियल आहे। इथे तुम्हाला पॉवर विंडोचं बटन दिलेलं आहे। अजून एक गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी जागा कंपनीने स्मार्टली दिलेली आहे, इथे तुम्ही बॉटल ठेवू शकता आणि स्पीकर इथे JBLचे दिलेले आहे, ट्विटर इथे तुम्हाला मिळतो। अशा प्रकारे ही डोर ट्रिम दिलेली आहे। मध्यभागी इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे, मोबाईल ठेवण्यासाठी भरपूर स्मार्ट स्पेसेस याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। इथे 5 वोल्ट 2.4 एम्पियरचा USB-A आणि 5 वोल्ट 3 एम्पियरचा USB Type-C पोर्ट दिलेला आहे चार्जिंगसाठी। थर्ड रो मध्ये जाऊन बघूयात किती स्पेस मिळते। यासाठी तुम्हाला इथूनच ट्रॅव्हल करावं लागतं, नाव सफारी आहे, त्याचप्रमाणे सफारी राव, काय स्पेस मिळते जबरदस्त। आता खरं सांगू का, पाठीमागचे जे हे रो असतात ते लहान मुलांसाठी असतात, पण सफारीमध्ये तुम्ही ऍडजस्ट करून पाठीमागे दोघं जण माझ्यासारखे नेऊ शकता, ऍडजस्ट करणार असतील तर, पण स्पेस चांगली मिळते। 2 ऍडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात, हे पहा, अशा प्रकारे आरामशीर बसू शकतो आपण। आणि अंडर थाय सपोर्ट तर थर्ड रो मध्ये कुठल्याच गाडीमध्ये तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही, यामध्ये ठीकठाक स्पेस तुम्हाला पाठीमागे मिळते। बाकी रिक्लाइन अँगल चांगला आहे याचा। या ठिकाणी तुम्हाला USB-A आणि USB Type-C दिलेला आहे, इथे कप होल्डर दिलेला आहे, AC वेंट जो आहे तो इथे दिलेला आहे आणि रूफ लॅम्प तुम्हाला या ठिकाणी दिला जातो। क्वार्टर ग्लास जे आहे ती पहा, अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसते। इथे तुम्हाला जे ACचे कंट्रोल्स आहेत त्याचा नॉब दिलेला आहे, इथे जाळी दिली मोबाईल ठेवण्यासाठी, इथे देखील तुम्हाला कप होल्डर बघायला मिळतो। थर्ड रो मध्ये तुम्ही पाहिलं की किती जागा मिळते। सफारी हा ब्रँड का आहे हे आज मला कळालं, कारण गाडीमध्ये भरपूर स्पेस मिळते आणि मोकळं ढाकळं एकदम, त्याच्यामुळे याच्यामध्ये फिरायला किती मजा येईल हे विचार करूनच मला भारी वाटतंय। आता बघूयात गाडीमध्ये काय काय ट्रान्समिशन आणि इंजिन पॉवर तुम्हाला मिळते, चला बाहेर जाऊया। सफारीमध्ये तुम्हाला क्रायोटेक 2 लिटर टर्बो डिझेल इंजिन दिलं जातं, जे इंजिन 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करतात। या गाडीमध्ये तुम्हाला 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे। इंजिन बे आता करूया बंद। म्हणजे आशा आहे की गाडीची जी माहिती मी तुम्हाला सांगितली सर्व आवडली असेल। अशीच माहिती मराठीतनं बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठी या YouTube चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता। भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला रजा द्या। जय महाराष्ट्र।